झाड कापण्याच्या कटरमध्ये आग लागल्याने स्फोट, 3 ते 4 जण गंभीर भाजल्याची माहिती. नाशिकच्या सातपूर परिसरात घडली घटना. झाड कापण्याच्या कटरमध्ये असलेल्या डिझेलने घेतला पेट. सिगरेट पेटवत असताना ठिणगी पडल्याने झाला स्फोट. 3 ते 4 जण गंभीर भाजल्याची प्राथमिक माहिती. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. काय कॉल आला आणि काय महादेववाडी परिसर खोका मार्केटला काय झालं, काय घटना झाली? आम्हाला 5 मिनिटापूर्वी महादेव खोकावाडी सातपूर मटन मार्केटच्या इथं आग लागल्याची घटना झालेली आहे. तुम्ही ताबडतोब आम्ही त्या पद्धतीने ताबडतोब घटनास्थळी येऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता असं ऐकण्यात आलं की एक डिझेलची टँकवर गाडी जाऊन आणि एक माणूस बिडी पीत होता, त्याच्यात तो क्रॅश झाला. 5-6 लोक इंजर्ड झालेले आणि त्यांना खाजगी जखमी होऊन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट वाहनांनी नेलेले. काय नाव सर आपलं? जाधव. बाबा काय झालं होतं? झाड तोडीत होते, खाली ड्रम ठेवला होता पेट्रोलचा, त्याच्यावरून गाडी गेली आणि कोणतरी मागं बिडी पेटली का काय झालं, पूर्ण आग पकडली तिथं. किती लोक होते? आम्ही 4-5 जण होतो. कावर गाडी गेला? रोडमध्ये डब्बा ठेवला होता, ती गाडी साईडला घेतली आणि त्यांनी त्याच्यावरून गाडी गेली. डब्बा कसला? पेट्रोलचा. पेट्रोलचा डब्बा होता. तुम्ही काय पेट्रोल विकत होते का? अहो, ते झाड तोडायचं काम चालू होतं, त्यांचे ते कापायसाठी, त्याच्यासाठी ते पेट्रोल आणलं होतं. आणि तुम्ही किती जण वाचले? आम्ही 4-5 जण आहे. हो का? महापालिकेचे कर्मचारी आहात का कॉन्ट्रॅक्ट होतं तुमचं? आम्ही तिथं राहतो. अच्छा. हां. दुसरं झाड तोडायला आलते ना, त्यांची काय घडलं, काय सांगणार इथं, काय झालंय? इथे पेट्रोल का काय होतं ते डिझेल, त्याच्यावरनं 4 व्हीलर गेली. ती सगळे म्हणजे सांडलं ते. ओके. आणि इथं एक बाबा बसून होता, त्यांनी पिढी पेटवली म्हणून धक्का झाला. ओके. आणि काय काम चालू होतं? काहीतरी पिंपळा झाडे काहीतरी तोडताच काम चाललंय, काहीतरी काय चालू आहे? काहीतरी झाड तोडत होते. ओके. किती? ठीक आहे. ओके.